नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? सो आज आपण पुन्हा एकदा 10वी मॅथ्स 1 म्हणजेच अल्जेब्राचा जो लेसन 2 आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, त्याची प्रॅक्टिस सेट 2.6चे 1 ते 5 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आता आपण 6 ते 10 जे सर्व क्वेश्चन हॉट्स म्हणू किंवा स्टार क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत. सो व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. सी, मिस्टर कसाम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्दन पॉट्स. कसाम नावाचे एक व्यक्ती आहेत, ते काय करतात तर एक व्यवसाय करतात ज्याच्यात ते मातीची भांडी, मातीची मडकी वगैरे ते बनवतात. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते काही ठराविक संख्या ठराविक मडकी रोज बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. एका पॉटची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा किंमत आहे बनवण्याची, एकूण खर्च त्याचा, तर साधारणतः ₹40 जास्त आहे, मोर आहे दॅन 10 टाइम्स. कशाच्या? तर 10 पटीच्या टोटल नंबर ऑफ पॉट्स. एकूण मडक्यांच्या संख्येच्या 10 पटीच्या 40ने जास्त आहे असं हे वाक्य. ही मेक्स इन 1 डे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. जर जे काय त्यांनी मडकी बनवली असतील त्या सगळ्यांची किंमत ही ₹600 म्हणजे एकूण किंमत ₹600 असेल. देन फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर आपल्याला एका त्या मडक्याची किंमत आणि एका दिवसाला किती मडकी अशी मातीची भांडी बनवली ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो याआधी मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः आपल्याला ज्याचं रिलेशन दिलेलं नाही आहे त्याच्याबद्दल एक्स मानावं लागेल, म्हणजेच टोटल नंबर ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. प्रोडक्शन कॉस्ट दिलेली आहे म्हणजे त्याचं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला, पण इथं टोटल नंबर दिलेलं नाही तर त्याला एक्स मानू. सो लेट द नंबर ऑफ पॉट्स इन 1 डे बी एक्स. ओके, सो मडक्यांची जी संख्या असेल ती आहे एक्स अशी मानली, तर प्रोडक्शन कॉस्ट असेल देन प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट विल बी. ती काय सांगितलं त्यांनी? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज 40ने जास्त आहे. कोणाच्या 40ने जास्त आहे? एकूण संख्येच्या 10 पटीच्या. एकूण संख्या आहे, एकूण पॉट्स बनवतात एक्स, त्याची 10 पट 10x अधिक 40. सो आपल्याला असं एक इक्वेशन मिळेल किंवा असं एक रिलेशन मिळेल. सो आता कंडिशन काय सांगितलेली आहे त्यांनी? लेट्स से फ्रॉम गिवन कंडिशन. सो कंडिशन आहे एका दिवसाला ₹600 म्हणजे एकूण जे काय पॉट्स बनवतील एकूण ₹600 खर्च आहे. सो आता मला सांगा, जर एक माझं मडकं हे ₹5 असेल, ओके, आणि असे मी लेट्स से ₹5 असे मी 10 मडके बनवले, 10 नंबर बनवले, तर मला एकूण खर्च किती येईल? 5 × 10 करून आपण 50. एकूण खर्च माझा ₹50 आला. सिमिलरली आपल्याकडं एका दिवसाला x एवढे पॉट्स आहेत आणि एका मडक्याची किंमत आहे 10x अधिक 40. हाच तुमचा असेल टोटल खर्च, एकूण प्रोडक्शन कॉस्ट असेल. समजलं? सो आपल्याला मडक्यांची संख्या गुणिले एका मडक्याची किंमत गुणिले केली की आपल्याला हे जे एकूण ₹600 आहेत ते मिळतील. ओके, सो याप्रमाणे इथे एक इक्वेशन तयार होईल. सॉल्व करू हे. x × x x² और 10 × 1 10. 10x² मिळेल प्लस इकडं 40x आणि हे 600 इकडं मायनस आलं, तुम्हाला इथं 0 मिळेल. सो 10 कॉमन काढू शकता. 10 कॉमन काढल्यानंतर x² प्लस 4x मायनस इकडं 60 इज इक्वल टू 0. हे 10 आपण या बाजूला आणून 0 करू शकतो. सो इक्वेशन फक्त आपलं मिळालं x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. सो असं आपल्याला एक इक्वेशन मिळालं जे क्वाड्रेटिक आहे ते आपण फॅक्टरायझेशनने सॉल्व करू शकतो. सो -60 इकडं प्लस मायनसला इथं साईन प्लस मायनस. ओके, सो हे सायन्स वगैरे तुम्हाला ओळखायचे असतील तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. सो काय फोड येईल? गुणाकार ज्याचा 60 आला पाहिजे आणि ज्याची वजाबाकी ही 4 आली पाहिजे. सो सिम्पल आहे, 10 60, 10 आणि 6चा गुणाकार 60 येईल, 10ची 6ची वजाबाकी 4 येईल. सो तुम्हाला मिळेल x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. ह्याच्यातून कॉमन काढायचं, ह्याच्यातून कॉमन निघेल x, ह्याच्यातून कॉमन निघेल ह्याच्यात आतमध्ये राहील x प्लस 10 आणि ह्याच्यातून कॉमन निघेल 6, आतमध्ये अगेन x प्लस 10 राहील. ओके, न काय विचार करता हाच ब्रॅकेट इथे लिहायचा. सो x प्लस 10 आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0 विच मीन्स x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -10 आणि यार x इज इक्वल टू 6. सो आपल्याला असं एक रिलेशन मिळेल. तर आपल्याला मिळवायचं आहे काय? आपल्याला काढायचं फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. सो आपण नंबर ऑफ पॉट्स आपल्याला मिळाले,
जे 6 असतील, कारण की संख्या ही कधीच निगेटिव्ह नसते. सो यू कॅन से ॲज नंबर ऑफ पॉट्स कॅन नेवर बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज इक्वल टू 6. हे करेक्ट आहे, विच मीन्स नंबर ऑफ पॉट्स per day is equal to x is equal to 6 numbers. Okay, and what is the production cost then? So production cost of one pot. So एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट असेल 10x प्लस 40. सो 10x किती आहे, x 6 आहे, 60 अधिक 40 इट विल बी 100 रुपीज, ते असेल 100 रुपये. तर अशा प्रकारचा हा एक प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात, ज्याच्यात बघा काय दिलं आहे. प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. प्रत्येक हा एका बोटीतून किंवा एका नावेतून चाललेला आहे. तो बघा डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. डाऊनस्ट्रीमचा अर्थ काय असतो, इथं लिहितो. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. ओके, म्हणजे प्रवाह बरोबर. आणि रिटर्न येताना तो अपस्ट्रीम येणार, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं येईल. सो एक लक्षात घ्या, जेव्हा डाऊनस्ट्रीम असतं तेव्हा त्या बोटीचं स्पीड, किंवा आपण माहिती आहे प्रवाहाच्या दिशेने पोहत असेल तर आपलं स्पीड हे जास्त असणार आहे. जेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू त्यावेळी आपल्याला तिथं रेजिस्टन्स मिळेल आणि आपलं स्पीड कमी होणार आहे. ओके, सो सेम त्याला डाऊनस्ट्रीम जायला आणि परत रिटर्न यायला 36 किलोमीटरसाठी टोटल एकूण 8 तास लागत आहेत. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. तर त्या बोटचं स्पीड दिलेलं आहे, त्या नावेचं स्पीड दिलेलं आहे आपल्याला 12 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 12 किलोमीटर प्रति तास. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके, सो हे सिम्पल आहे. ॲक्च्युली जे विचारलेलं आहे तिथं आपण त्याला एक्स मानून जाऊयात. जर 2 असतील तर मी सांगितले तुम्हाला कसं मानायचं ते. सो लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. ओके, तर त्या प्रवाहाचं वॉटर करंट म्हणजे पाण्याचा प्रवाहाचं स्पीड आहे एक्स. त्याचं जर एक्स असेल आणि बोटीचं स्पीड आहे द स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू, त्यांनी काय सांगितलं आहे 12 किलोमीटर पर आवर. तर असं त्या बोटीचं स्पीड आहे. सो डाऊनस्ट्रीम काय येईल, डाऊनस्ट्रीम स्पीड हे बोटीचं स्पीड प्लस एक्स त्या पाण्याच्या प्रवाहाचं स्पीड, म्हणजे डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बोटीच्या स्पीडमध्ये त्या पाण्याचं स्पीड ॲड होईल आणि त्याचं स्पीड वाढेल. तसंच सिमिलरली अपस्ट्रीम स्पीड काय असेल, दॅट विल बी 12 मायनस एक्स. बोटीचं स्पीड वजा पाण्याचं स्पीड करावं लागेल आपल्याला. ओके, कारण की तो प्रवाहाच्या उलट्या दिशेनं येतोय, प्रवाहाच्या विरुद्ध येतोय. सो आता त्यांनी एक टोटल टाईम दिलेला आहे. ओके, सो टोटल टाईम आहे 8 hours. आता टोटल टाईम म्हणजेच काय, जायचं आणि यायचं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जायचं डाऊनस्ट्रीम टाईम असं म्हणू आपण. डाऊनस्ट्रीम टाईम प्लस अपस्ट्रीम टाईम इज इक्वल टू हा टोटल 8 hours आहे. ओके, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे स्पीडचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो याप्रमाणे टाईमचा फॉर्म्युला बनेल टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, सो मग डाऊनस्ट्रीम टाईमचा फॉर्म्युला असेल डाऊनस्ट्रीम डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स त्याचं एकच आहे, 36 किलोमीटर तो खाली जातोय, 36 किलोमीटर वर येतोय. सो डाऊनस्ट्रीम टाईमला त्याचा फॉर्म्युला बनेल डाऊनस्ट्रीम डिस्टन्स 36 डिवायडेड बाय डाऊनस्ट्रीम स्पीड. डाऊनस्ट्रीम टाईमला म्हणजे जातानाचा त्यावेळचं स्पीड घ्यायचं, त्यावेळचं स्पीड आहे 12 प्लस एक्स प्लस अपस्ट्रीम टाईमला अपस्ट्रीम डिस्टन्स सेमच आहे 36 छेद त्याचं स्पीड. अपस्ट्रीम स्पीड आहे 12 मायनस एक्स इज इक्वल टू इकडं टोटल 8. ओके, सो 36 कॉमन निघेल बाहेर, आतमध्ये येईल 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. सो हिअर 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू हे 8 आणि हे जे 36 आहे ते इकडं छेदात येईल. ओके, याला 4ने भाग जाऊ शकतो. 4 2 8 4 9 36 म्हणजे 2/9 येईल. इकडे आपण तिरकसने सोडवू शकतो. ओके, हे येईल 12 मायनस 1 इंटू एक्स 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इंटू 1 12 मायनस एक्स इंटू 1 आहे इथं. सो ॲज इट इज 12 मायनस एक्स राहील आणि 12 प्लस एक्स इंटू 1 येईल
12 प्लस एक्स ओनली डिवायडेड बाय इकडं बघा हा ए प्लस बी ए मायनस बी. सो याचा फॉर्म्युला काय असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं फॉर्म्युला लिहितो ए प्लस बी ए मायनस बी. एक मिनिट. ए प्लस बी ए मायनस बी याचा काय फॉर्म्युला असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. सो इथं काय बनेल हे ए कोण आहे 12 12चा स्क्वेअर मायनस बी आहे एक्स एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू इकडं 2/9. सो इकडं मायनस एक्सला प्लस एक्स जाईल राहिलं 12 प्लस 12 24 आणि इकडं 12चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. सो 9 इकडे घेऊयात हे बाकी सगळं इकडं आणा. सो 9 24 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू 144 मायनस एक्स स्क्वेअर. अगेन याला मल्टिप्लाय करू 9 चौक 36 चलाले 3 9 2 18 18 3 21. ओके. सो हे आलं 216 बरोबर 2 144 गुणिले 2 येईल 288 वजा 2 गुणिले एक्स स्क्वेअर 2 एक्स स्क्वेअर. सो 2 एक्स स्क्वेअरला इकडे आपण प्लस करू हे असेल 2 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे 288 तसंच ठेवा. हे मायनस 2 एक्स स्क्वेअर आहे तो या बाजूला प्लस झाला हे 288 हे 216 हे मायनस होईल इकडं. सो इथं तुम्हाला मिळेल 8तनं 6 गेले 2 राहिले 8तनं 1 गेला 7. ओके 0. सो 72 राहिलं 2 एक्स वर्ग. अगेन इकडं एक्स स्क्वेअर तसंच ठेवा हे 72 डिवायडेड बाय 2 यू विल गेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. दोघांचं स्क्वेअर रूट घ्या. हे काय क्वाड्रॅटिक म्हणजे सिम्पल स्क्वेअर रूटनं काढू शकतो आपण. दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं इकडं प्लस मायनस अंडर रूट 36. हां ठीक. सो तुम्हाला मिळेल इकडं याच्यात स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि फक्त एक्स राहील इकडं. ओके. फक्त इथं एक्स असेल आणि त्या बाजूला अंडर रूट प्लस मायनस 36चं 6. सो यू विल गेट एक्स इज इक्वल टू 6 और एक्स इज इक्वल टू -6 असे दोन आन्सर मिळतील. सो नाव वी नो दॅट ॲज स्पीड नेवर बी दॅट इज निगेटिव्ह. स्पीड हे निगेटिव्ह कधी नसतं कारण की स्पीड एक स्केलर क्वांटिटी आहे. सो देअर फॉर एक्स इज इक्वल टू 6 हे करेक्ट आहे. विच मीन्स आपल्याला काय विचारलं त्यांनी फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. सो देअर फॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. सो या प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. ठीक आहे. ओके. सर या ठिकाणी 8वा प्रॉब्लेम बघूयात. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. पिंटूला साधारणतः एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. ओके. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर त्यांनी दोघांनी मिळून काम केलं तर त्यांना 4 दिवसात ते काम पूर्ण करू शकतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर त्यांनी फक्त एकट्याने काम केलं तर त्यांना साधारणतः किती दिवसात ते काम पूर्ण होईल असं विचारलं. सो आपल्याला माहीत आहे आपल्याला निशूचे जे डेज असतील त्यांना आपण सरळ एक्स मानू. ओके. सो लेट द डेज टू कंप्लीट द वर्क फॉर निशू. निशूचं काम आणायचं तर दॅन नंतर तो आहे बरोबर त्याचं रिलेशन दिलेलं नाही आहे दॅट्स वाय. सो हे आपण आता बघितलेलं आहे अनेक वेळा. सो निशूला जेवढे दिवस लागतील त्याला एक्स मानलं. देअरफॉर मग पिंटूला लागणारे दिवस द डेज टू कंप्लीट वर्क फॉर पिंटू तो असेल निशूपेक्षा 6 दिवस जास्त म्हणजे एक्स प्लस 6 असेल. ओके ठीक आहे. नाव आता आपल्याला कंडिशन काय दिली बघा. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी एकत्र काम केलं तर ते 4 दिवसात ते काम पूर्ण करू शकतात. ओके ठीक आहे. सो याचा अर्थ बघा आता आपल्याला एका व्यक्तीचं कसं काढावं लागेल नेहमी लक्षात ठेवा. त्यांचं हे एवढ्या दिवसाचं काम आहे तर त्यांचं एका दिवसाचं काम आपल्याला पहिला काढावं लागेल. सो हिअर एका दिवसाचं काम कसं असेल असं काढू आपण निशूचं. लेट्स से निशूज 1 day वर्क. हे बघा आपण एक उदाहरण घेऊयात. सपोज एक कामगार आहे ए हा कामगार आहे तो 5 दिवसात साधारणतः तो असं म्हणू आपण 10 भिंती बांधतो.
5 दिवसात 10 भिंती बांधतो, तर तो एका दिवसात कसं काढेन आपण, कसं काढणार, तर 10/5 करणार, बरोबर ना, युनिटी मेथडनुसार. तर 10/5 करणार, सो एका दिवसाला तो 2 भिंती बांधतो असं समजतो. सो आपण काय केलं, साधारणतः त्याचं जे भिंती होतं, वर्क होतं, त्याला डिवायडेड बाय दिवस केले, बरोबर ना. सो आपल्याला त्याचं एका दिवसाचं वर्क कळालं. सो सिमिलरली निशूचं एका दिवसाचं वर्क, आपल्याकडे एक काम आहे, सर्टन काम आहे, त्याला आपण एक काम म्हटलं आणि त्याचे दिवस आहेत एक्स. सो हे झालं त्याचं एका दिवसाचं वर्क. ओके. सिमिलरली पिंटूचं एका दिवसाचं वर्क कसं काढणार, पिंटूज 1 डे वर्क. ओके. त्याचं पण सेम, पिंटूचे दिवस आहेत x+6, त्याला एवढे दिवस लागतात. सो एक काम आहे त्याला भागिले त्याचे दिवस. सो एवढं केलं की आपल्याला त्याचं एका दिवसाचं वर्क मिळेल. आता त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या दोघांचं मिळून 4 दिवसाचं वर्क काय असणार आहे, 1/4. ओके. सो असं आपण म्हणू, हां दिवस दिलेत ना त्यांनी, सो दोघांचं मिळून एकत्र काम. सो कंबाईन वर्क इन 1 डे, दोघांचं मिळून एका दिवसाचं काम जे आहे ते कसं असेल, एक काम त्यांना दोघांना मिळून 4 दिवस लागतात. सो याचा अर्थ काय, ह्या दोघांचं मिळून जे काम आहे ते 1/4 एवढं आहे. सो आपण ही कंडिशन इथं अप्लाय करू. सो फ्रॉम गिवन कंडिशन, ओके, याचं काम अधिक याचं काम म्हणजेच हे दोघांचं मिळून काम ते आहे 1/4, एका दिवसाचं काढतो. निशूचं एका दिवसाचं आहे 1/x प्लस याचं एका दिवसाचं आहे 1/x+6 इज इक्वल टू आलं 1/4. सो आपल्याला सॉल्व करावं लागेल फक्त. सो x+6 × 1 x+6 प्लस x × 1 x डिवायडेड बाय x × x x² प्लस 6x इज इक्वल टू 1/4. सो x+x हे 2x प्लस 6 डिवायडेड बाय, हां सो हा 4 इकडं गुणाकारात येईल, गुणिले 4 आपण लगेच करू आणि इकडं छेद राहील आणि हा x² प्लस 6x इकडं मल्टिप्लिकेशनला येईल, त्याचं होईल x² प्लस 6x × 1 तेच राहील x² प्लस 6x. सो आपल्याला हे सॉल्व करूयात. 4 × 2 8x प्लस 6 चौक 24, इकडे x² प्लस 6x, हे x² प्लस 6x तिथंच ठेवा, इकडचं इकडं नाही, इकडे 0 करा. 8x इकडं आला -8x प्लस 24 इकडं आलं -24. ओके ठीक आहे. सो आपण पुढच्या पेजला बघत. हां सो इकडं असेल 0, इकडं असेल x² आणि इथं आहे 6x - 8x, 6x - 8x असेल -2x आणि इकडं आहे -24. सो या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळेल, जे इक्वेशन आहे x² - 2x - 24 इज इक्वल टू 0. सो हे आपण क्वाड्रॅटिकने सॉल्व करू शकतो. सो क्वाड्रॅटिकने सॉल्व करताना बघा काय येईल, मायनस मायनसला मायनस प्लस असेल, इकडं आहे -24. सो अशा दोन संख्या ज्यांची गुणाकार 24 आहे, वजाबाकी 2 आहे, अधिक वजा अधिक म्हणजे वजा, सो वजाबाकी 2 आहे. सो आपल्याला माहिती आहे 6 चौक 24, 6 आणि 4 चा गुणाकार 24 आणि 6 मधून 4 गेले 2 राहिले. सो आपल्याला 4 मिळेल. x² - 6x प्लस 4x - 24 इज इक्वल टू 0. हे मायनस प्लस मायनस मायनसला इथं साईन मायनस प्लस असतं. सो याच्यातून x कॉमन निघेल, आतमध्ये राहिला x - 6, इकडं 4 कॉमन निघेल, आतमध्ये राहिला अगेन x - 6 इज इक्वल टू 0. सो x - 6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल x + 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर x - 6 इज इक्वल टू 0 और x + 4 इज इक्वल टू 0. सो x विल बी x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -4. सो असं आपल्याला दोन हे व्हॅल्यू मिळतील. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं ॲक्च्युली, हे x म्हणजे काय, त्यांचं वर्क आहे, बरोबर ना. सो ॲज किंवा सॉरी नंबर ऑफ डेज आहेत. सो नंबर ऑफ डेज नेवर बी निगेटिव्ह. ओके. सो देअरफॉर x इज इक्वल टू 6 हे करेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं, त्यांचं अलोन अलोन डेज विचारलेत. सो नंबर ऑफ डेज फॉर निशू टू कंप्लीट द वर्क दॅट विल बी 6 days, त्याला x मानलेलं. देन नंबर ऑफ डेज फॉर पिंटू इट विल बी x + 6, त्याला 6 दिवस जास्त लागत होते. ओके. सो x + 6 इट विल बी 6 + 6 12 days. ओके. सो या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. तर आता हे पुढचं एक्झाम्पल बघूयात. इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. जर 460ला आपण एखाद्या नैसर्गिक संख्येनं भागलं, ओके,
सो क्वेश्चन जो आहे भागाकार जो आहे तो 6ने जास्त आहे 5 टाइम्स द डिवायझर. ओके, सो डिवायझर म्हणजे ज्याला भागतो आपण. ओके, त्याच्यापेक्षा तो साधारणतः काय आहे 5 पटीच्या 6ने जास्त आहे. अँड रिमाइंडर इज 1. याच्या आधी तुम्हाला एक रिलेशन लक्षात ठेवावं लागेल. डिव्हिडंड जो असतो, ओके, म्हणजे ज्याला आपण भाग घालवला तो डिव्हिडंड हा क्वोशंट इंटू डिवायझर ओके प्लस रिमाइंडर. म्हणजेच काय, भाज्य बरोबर हे नेहमी भाजक म्हणजे ज्यानं भागलं ते, किंवा सॉरी इथं भागाकार पाहिजे, भागाकार गुणिले डिवायझर म्हणजे भाजक प्लस रिमाइंडर म्हणजे बाकी. भाज्य भाजक भागाकार बाकी असं पाठ केलं तरी चालेल. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. सो लक्षात घ्या, डिव्हिडंड म्हणजे साधारणतः ज्याला भागला होतो तो. ओके, सो या केसमध्ये डिव्हिडंड आपला 460 आहे. ओके, या 460ला भाग घालवल्यानंतर क्वोशंट आहे जो 6ने जास्त आहे. सो इथं आपण एक्स कुणाला म्हणायचं. सो लेट द हा आहे आपल्याकडं दॅन 5 टाइम्स द डिवायझर. सो डिवायझरला आपल्याला एक्स मानलं पाहिजे. सो डिवायझर बी एक्स. देअरफॉर क्वोशंट काय असेल मग, क्वोशंटचं रिलेशन काय दिलं आहे त्यांनी, भागाकार दिला आहे हा 6ने जास्त आहे 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझरची 5 पट म्हणजे 5x, त्याला 6ने तो जास्त आहे. ओके, सो हे सगळ्या गोष्टी आपण, आणि इथं डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड आहे तो आहे 460. ओके, सो आपण या फॉर्म्युल्यामध्ये हे सगळं यूज करू. सो तुम्हाला मिळेल 460 डिव्हिडंड इज इक्वल टू क्वोशंट आहे तुमचा 5x + 6 इंटू डिवायझर आहे x प्लस रिमाइंडर बाकी दिलं, रिमाइंडर इज 1. तर त्यावेळी बाकी 1 राहते. सो रिमाइंडर किती आहे 1. ठीक आहे, तर आपल्याला हे सॉल्व करायचं. आपण या बाजूला सॉल्व करूयात ते. सो हिअर 460 इज इक्वल टू, लेट मी राईट इट फर्स्ट, 5x + 6 इंटू x + 1. ओके, सो हे इक्वेशन काय बनेल बघा, 460 ॲज इट इज, इकडं एक्सने मल्टिप्लाय करा, 5x² + 6x + 1, 5x² ॲज इट इज प्लस 6x + 1 मायनस इकडं 460 होईल, इकडं हा 0. सो तुम्हाला मिळेल 5x² + 6x + 1 - 460, इट विल बी -459. सो तुमचं इक्वेशन असेल 5x² + 6x - 459 इज इक्वल टू 0. ओके, सो आपलं जर सपोज याला फॅक्टरायझेशनने आपण सॉल्व केलं तर हे कसं सॉल्व होईल, 459 × 5 करावं लागेल. 9 × 5 = 45, 5 चलाले 4, 5 × 5 = 25 आणि 4 29, 2 चलाले आणि 5 × 20 आणि 2 22. सो 2295 मिळेल. हे वजा 2295 अधिक वजाच असतं. ओके, ठीक आहे. सो 2295ची अशी फोड करायची ज्याची वजाबाकी 6 आली पाहिजे. सो हे थोडंसं डिफिकल्ट आहे. सो यासाठी काय करायचं, यांची फॅक्टर्स पाडायचे. सुरुवातीला बघा मी अजून एक मेथड सांगतो. 2295 1 हा एक त्याचा तुकडा येईल, 2295 गुणिले 1. त्यानंतर काय करायचं, 2295ला आता दुसरा फॅक्टर म्हणजे 5 येईल. ठीक आहे, 2ने तर भाग जात नाही, 3ने जातोय का चेक करा. 2 आणि 2 हां 5 आणि 4, ह्याला 3ने पण जाऊ शकतो. सो आपण याला 3ने चेक करू सुरुवातीला. ओके, सो 3ने भाग घालवला काय होईल, 3 × 7 5 आणि 4 9 9 18 हां जातो. सो 3 × 7 21 राहिला 1 आणि हा 9, 3 × 6 18 आणि 3 × 5 = 15. ठीक आहे, 3ने भाग घालवला ना. सो या 3नं ज्यानं भाग घालवला त्याने याला गुणायचं, 3 × 1 = 3. सो हा एक फॅक्टर असेल. देन अगेन आता याला 5ने जाऊ शकतो, अगेन 3ने पण जाऊ शकतो, आपण 5ने सुद्धा घालवू शकतो. 5ने घालूया त्याला. सो 5ने घालवल्यानंतर काय येईल, 5 × 1 = 5 राहिले 2 आणि 26, 5 × 5 = 25 राहिला 1 15, 5 × 3 = 15 आणि 5ने याला गुणायचं, 5 × 3 = 15. 153 गुणिले 15 ही पण फोड होऊ शकते, पण आपल्याला वजाबाकी 6 आली पाहिजे. सो हे थोडंसं लांब होते. ओके, अजून आपण याला 5 आणि 1 सांगते 3ने अजून भाग घालवू शकतो. 3 × 5 = 15, 3 × 1 = 3 आणि हा जो ज्यानं भाग घालवला त्याने याला गुणायचं, 15 × 3 = 45. सो मला वाटतंय आय थिंक ही फोड आपल्याला मिळालेली आहे 51 आणि 45. सो 51 आणि 45चा डिफरन्स हा 6 येतो. सो आपले फॅक्टर्स 51 आणि 45 आहेत. सो 51 इकडे लिहायचं, 45 इथं लिहायचं. ओके, सो फॅक्टर्स मिळाले 5x² अधिक 51x -
45x वजा 459 इज इक्वल टू 0. सो याचा असेल. सो याच्यातून कॉमन निघेल, x कॉमन निघेल, आतमध्ये राहील 5x प्लस 51 मायनस याच्यातून कॉमन काय निघेल 45 नाही कॉमन निघणार. ओके ठीक आहे. सो हे आपल्याला 5 कॉमन निघेल मला वाटते. ठीक आहे 9 कॉमन निघेल. 9ने याला भाग जाते मला वाटते. 9 हे 5 ठीक आहे 9ने जाते. सो 9 कॉमन काढलं, आतमध्ये राहिलं अगेन 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो इकडं तुम्हाला मिळेल 5x प्लस 51. हे बघा हाच ब्रॅकेट इकडे मिळतो, त्याप्रमाणे कॉमन काढायचं. सो आतमध्ये 5 राहिलं पाहिजे. सो 9 बाहेर आलं पाहिजे. 9 5 45 हे 9 बाहेर येईल. ओके. आणि इकडं याला सुद्धा तुम्ही तसं तो भाग घालून चेक करू शकता. ठीक. आणखी इकडं 5x प्लस 51 आणि दुसरा ब्रॅकेट असेल x मायनस 9 इज इक्वल टू 0. So therefore 5x plus 51 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. So 5x is equal to minus 51. X will be minus 51 divided by 5. So याचा मिळेल x is equal to minus 5 के 5. त्यानंतर 5 0 0 आणि 5 2 10 हे मायनस 10.2 येईल आणि याचं मिळेल x is equal to 9. So as we know हे काय आहे. फाइंड द क्वोशियंट अँड डिवायझर. सो इथं ते नॅचरल नंबरने डिवाइड केले असं त्यांनी म्हटलं आहे. सो वी नो दॅट ॲज नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज इक्वल टू 9. हे करेक्ट आहे. सो विच मीन्स डिवायझर आहे, डिवायझरला आपण x मानलेलं. सो डिवायझर आहे x इज इक्वल टू 9 आणि क्वोशियंट आहे that will be 5x प्लस तो किती होता 5 पटीच्या इज मोर दॅन 6 आहे दॅन 5 टाइम्स ऑफ डिवायझर. डिवायझरच्या 5 पटीच्या 6 जास्त. ओके. सो 5x प्लस 6 होता. सो म्हणजे त्याला नावाचा 45 अधिक 6 45 आणि 6 51. ओके. सो क्वेश्चन आहे 51, डिवायझर आहे 9. ओके. या प्रॅक्टिस सेटचा जो लास्ट क्वेश्चन आहे 10th, तर हा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. सिम्पल इथे एक ट्रॅपेझियम दिलेला आहे, त्याचे सगळे मेजरमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. सो आपण ही ॲक्टिव्हिटी बघूयात. बघा सोल्युशनमध्ये काय दिले. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज ट्रॅपेझियम. AB पॅरलल टू CD आहे. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, त्या ट्रॅपेझियमचा एरिया आपल्याला माहिती आहे 1/2 सम ऑफ इट्स पॅरलल साईड्स, त्याच्या 2 पॅरलल साईड्सची बेरीज इंटू त्याची हाईट असते. सो या ठिकाणी त्याची हाईट काय असणार आहे AM, त्या 2 पॅरलल साईडमधलं डिस्टन्स म्हणजेच त्याची हाईट. सो AM ही हाईट असणार आहे. सो या ठिकाणी आपलं फर्स्टला AM येणार आहे. ओके. नाव त्याने एरिया दिलेला आहे 33. सो 1/2 AB किती आहे बघा, AB आहे x प्लस CD जो आहे, CD कुठे आहे हा एवढा, तो आहे 2x प्लस 1. सो दॅट विल बी हिअर 2x प्लस 1 इंटू AM. सो AM किती आहे x मायनस 4. AM आहे x मायनस 4. सो याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. सो यांनी सॉल्व केलेलं आहे 33 हे 1/2 x प्लस 2x 3x प्लस 1 हे 2 इकडं आणलं. सो 33 गुणिले 2 या ठिकाणी 66 होईल. ओके बरोबर. हे 2 इकडे या बाजूला आलं की मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. सो 33 इंटू 2 येईल 66 आणि इकडे हा तुमचा x मायनस 4 ॲज इट इज. ओके. आता या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. सो आपण मल्टिप्लाय करू. x इंटू x 3x स्क्वेअर होईल. x इंटू 3x हे 3x स्क्वेअर. त्यानंतर x इंटू इथं 1 आहे. ओके. ॲक्च्युली हे आपण थोडंसं बाजूला इथं सॉल्व करून घेऊयात. सो इकडं बनेल x इंटू 3x असेल 3x स्क्वेअर, x इंटू 1 x असेल. त्यानंतर 4 इंटू 3x असेल मायनस 12 -4 आहे ना. सो मायनस इंटू प्लस मायनस 12x येईल आणि मायनस इंटू प्लस मायनस 4 इंटू 1 4 हे असं मिळेल. त्याला आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर मिळेल 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4. सो 3x स्क्वेअर प्लस ॲक्च्युली तर प्लस आहे त्यामुळे आतमध्ये आपल्याला हे मायनस 11x असं लिहिलं पाहिजे. मायनस 4 इज इक्वल टू -4 आणि हे 66 पण या बाजूला आहे बरोबर. ॲक्च्युली इकडे त्यांनी 0 ठेवलं, याचा अर्थ 66 या बाजूला आणलेलं असणार आहे. सो 66 जर त्यांनी या बाजूला आणलेलं असेल तर ते काय होईल 66
प्लस 66 या बाजूला मायनस 66 होईल. सो -4 - 66 -70. सो इथं 4 नाही येणार, इथं येणार -70 -70. ओके ठीक आहे. नाव आपल्याला याला फॅक्टर्स केले पाहिजेत. सो काय फॅक्टर्स येतील बघा. मायनस मायनसला हां हे ॲक्च्युली -70 आहे. सो -70 नाही, हे मायनस ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. सो आपल्याला फक्त +70 लिहायला लागेल. सो मायनस मायनस इकडं मायनस मायनसला मायनस प्लस असतं. 7×21 म्हणजे हे 210 वजा 210. सो वजा 210ची अशी फोड ज्याचा साधारणतः गुणाकार 210 आणि वजाबाकी 11 आली पाहिजे. सो आपल्याकडं 21 10 आहे. 21 × 10 210, 21 10 गेले 11 आले. सो आपल्याला इथं काय फोड मिळेल, 3x² -21x + 10x -70 = 0. सो याच्यातून तुम्हाला कॉमन आणि याच्यातून कॉमन ऑलरेडी काढलेलं आहे. सो याच्यातून कॉमन काढलं आहे आणि 3x काढलं. सो आतमध्ये काय राहील, x राहील आणि वजा 7 7×21 म्हणजे 7 राहील. सिमिलरली इकडे 10 कॉमन काढल्यानंतर तेच x वजा 7 राहील. सो 3x + 10 आणि हा x वजा 7 दुसरा येईल. सो 3x + 10 = 0 और x हा -7 इकडे आला +7 असेल. सो ॲज वी नो द लेंथ इज नेवर निगेटिव्ह. सो x बरोबर 7 हे आपलं करेक्ट असेल. सो आपल्याला AB आहे x म्हणजेच तो आहे 7. CD जो आहे तो आहे 2x + 1 2x + 1 म्हणजे 7 × 2 = 14 + 1 15 असेल. आणि AD आणि BC हे दोघं आहेत AD आणि BC हे आहेत x - 2 म्हणजेच 7 - 2 दॅट विल बी 5. ओके. सो अशा प्रकारे हा पूर्ण प्रॅक्टिस सेट होता. सो अगदी सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सांगायचा आणि एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे की आय होप तुम्हाला ते व्यवस्थित सगळं समजलं असेल. ठीक आहे, अभ्यास करत राहा.